गेल्या आठवड्यामध्ये राज्यात बहुतांश भागामध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसानं पुन्हा एकदा ओढ दिली आहे। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात पावसाअभावी पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद बनताना दिसतंय। खरीप पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आले आहेत। राज्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे कुठे काय परिस्थिती निर्माण झाली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। गेल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसानं पुन्हा ओढ दिली आहे। मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाअभावी पाणी टंचाईचं सावट आणखी गडद झालंय। खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आलेत। पावसासह राज्यातील शेतकरी मात्र वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलाय। तिकडे सांगलीत पाऊस पडावा यासाठी दुष्काळी जत तालुक्यातील सिद्धनाथ या गावात चक्क गाढवांचं लग्न लावण्यात आलं। महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी राहिली आहे, मात्र अद्यापही दुष्काळी जत तालुक्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही। त्यामुळे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावलं। लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली। गाढवाचं लग्न लावल्यावर पाऊस पडतो अशी समजूत ग्रामस्थांची आहे। यवतमाळमध्ये जुलै महिना संपला तरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। 3 जुलैनंतर जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही। पावसाअभावी शेतातील कपाशी, सोयाबीनसह खरीप पिकं संकटात सापडली आहेत। शेतकरी मोठ्या चिंतेत आहे। दुसरीकडे नद्या, नाले, लहान मोठे प्रकल्पही कोरडे पडू लागलेत। 17 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे अक्षरशः नदी, धरण प्रकल्पसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरडे पडल्याचे चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं। आपण पाहू शकता की मी एका नदीवर आहे आणि त्या नदीवर याच नदीवर या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि पूर गेलेला होता। मात्र अद्याप यावर्षी जर जुलै महिन्यामध्ये बघितलं गेलं तर या नदीला आपण पाहू शकतो की कोणताही असा प्रकारचा इथे दिसून येत नाही आहे पूर। कारण या 17 दिवसाच्या दडीमध्ये पाऊस अक्षरशः एकदम नाहीसा झाल्याचं चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच बघितलं गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये लघु प्रकल्प आणि मोठ्या प्रकल्पामध्ये बघितलं गेलं तर 30 ते 35% जलसाठा उपलब्ध आहे। मात्र नदीमध्ये अशा कमी पाण्यामुळे आपण पाहू शकता की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला हा नदी नालाचा पाऊस जो आहे तो पाणी टंचाईचं संकट आपल्याला नाकारता येत नाही। एकंदरीत बघितलं गेलं तर शेतकरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेत सापडलेला आहे। अहिल्यानगरात सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मोठ्या आशेनं पेरणी केलेल्या शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांसमोर आता थेट दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। गेल्या 15 दिवसापासून पावसानं पूर्णपणे दडी मारली आहे। कपाशीची कोवळी पिकं शेतातच सुकतायत। हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय। संपूर्ण तालुक्यात चिंतेचं वातावरण आहे। पाऊस 2-3 हप्ते झाले, पाऊसच नाही आमच्याकडे। पेरणे कशा लागवड लावलं आम्ही तसं पाऊसच नाही। आता फार उन्हाळ्यासारखं पडायला लागलं, माल चाल जळून। आता काय लावलंय शेतात तुम्ही? आणि कपाशी लावलेली आहे त्यांनी, कापूस सगळं। ₹100 रोज आणि बाया लावलं। बाया 6 दिवस लावले होते, 8 बाया, आणि ते लावायचं झालं जरशीकच पाऊस पडलं, बारीक छोट भुरभुर, म्हणून लावलं आम्ही। त्याच्यापासून पाऊसच येत नाही। मग आता सगळं जळायला लागलं। आता काय करावं, कसं जगावं तेच समजा आम्हाला। जर पाणी नाही सोडायला तर पाऊस बी येत नाही। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात पावसानं तब्बल 10 ते 12 दिवसापासून दडी मारल्यानं इथला शेतकरीही चिंतेत आहे। पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली आहे। अनेक ठिकाणी पिकं करपू लागली आहेत। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असला तरी मात्र जळगाव जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अक्षरशः शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट हे निर्माण झालेलं आहे। पावसाने दडी मारल्याने या ठिकाणी सोयाबीनची जी लागवड करण्यात आली होती त्याची वाढ जी आहे ती आता खुंटल्याचं पाहायला मिळते आहे आणि त्यामुळेच कुठेतरी शेतकरी जे आहेत ते चिंताग्रस्त झालेले आहेत। याच परिसरातील शेतकरी आपल्यासोबत आहेत। आता काय सांगणार, एकंदरीतच गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने कुठेतरी आता पिकांची वाढ खुंटलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? सर, पिकांची वाढ तर खुटलेलीच आहे। ते पावसाने 10 दिवसापासून दडी मारलेली आहे। आम्ही 30 तारखेला सोयाबीन पेरलेले आहे, तर दोन दिवस पाऊस आला आहे आणि सोयाबीनची तर वाढ तर वाढलेलीच घटलेलीच आहे, पण आता ती जळत बी आहे।
त्याच्यामुळे आणि सोयाबीनला आता आम्ही पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचा टाईम येऊ शकतो आणि एक 20 किलोची थैली ती आज 4,000ला मिळते. 4,000ला मिळते, तर दुबार पेरणीचा टाईम आला तर शेतकऱ्यांवर भरपूर संकट येऊ शकते. बोगस बियाणांचा फटका, अनियमित पावसामुळे घटलेलं उत्पादन आणि शेतीचा वाढता खर्च या तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासमोर आता उभं पीक वाचवण्याचं मोठं आवाहन निर्माण झालंय. अशातच वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या ठरत असून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र शेतात पहारा द्यावा लागतोय. तिकडे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील हराळ इथं नीलगायींच्या उपद्रवानं शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी दत्ताराव सरकटे यांच्या सुमारे 2 एकर सोयाबीन पिकांचं नीलगायींच्या कळपानं नुकसान केलंय. कोवळं सोयाबीन उगवल्यानंतर नीलगाई वारंवार शेतात शिरून पीक खातायत. त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय, शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय. आधीच पाऊस कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत असताना आता वेगवेगळ्या समस्यांनी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडतीये. एकीकडे राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अगदी कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेती संकटात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.